तर कुंभमेळ्यामध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन केलाय। केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं गेलेलं आहे। प्रयागराज संगमावर चेंगराचेंगरी झाली, ज्याच्यानंतर केंद्र सरकार सुद्धा आता सक्रिय झालंय। पंतप्रधानांनी योगींना फोन करून जशी माहिती घेतली, सूचना दिल्या, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा योगींना या सगळ्या घटनेसंदर्भात माहिती करण्यासाठी फोन केलेला होता। शिवाय केंद्र सरकारकडून या सगळ्याबाबत सर्वतोपरी मदत केली जाईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। एकंदरीत घटना घडल्यानंतर आता केंद्र सरकार सुद्धा सक्रिय झालंय। सध्या दृश्य आपण बघतोय, योगगुरू रामदेव बाबा आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात। त्यांच्याबरोबर इतरही संत महंत त्यांच्यासोबत आहेत। खरं तर 13 आखाड्यांकडून सध्याच्या क्षणाला शाही स्नान स्थगित केलेलं आहे। जिथं आहात तिथंच गंगेत स्नान करा असं आवाहन सातत्यानं महंतांकडून सगळ्या भाविकांना केलं जातंय। ही दृश्य सध्या आपण बघतोय प्रयागराजमधली। योगगुरू रामदेव बाबा आहेत, त्यांच्यासोबत इतर त्यांचे सगळे सहकारी महंत आहेत। साधारणपणे सगळ्या परिस्थितीची माहिती ही मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेली आहे। पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री या दोघांनीही योगींना फोन केला याबाबत माहिती घेण्यासाठी। एकीकडे दृश्य आपण बघतोय, रामदेव बाबा आहेत, आणि दुसरीकडे जी चेंगराचेंगरीची घटना काल रात्री उशिरा घडली प्रयागराजमध्ये त्याची दृश्य। आवरण इत्यादि दोषोप गुण्डकाले मम वेणी माधव इत्यादि देवगण सुसन्निधो देवपित्र लोकपाल दीपपाल क्षेत्रपाल इष्टदेवता कुलदेवता पीछे जाओ, पीछे आओ। पीछे हो जाओ, पीछे कैमरे के आगे आ जाओगे भैया यार। आणि याच्यानंतर आपण थेट नाशिकमधली दृश्य बघणार आहोत, कारण नाशिकमध्ये सुद्धा सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सध्या गोदातीरावर गर्दी होतीये भाविकांची। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे तिथून आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। किरण, सध्या नाशिकमध्ये नेमकं काय दृश्य पाहायला मिळतंय? मौनी अमावस्येनिमित्त सध्या रामकुंडावर शाही स्नानासाठी गर्दी झाल्याचं कळतंय। अगदी खरं, आपल्याला माहिती आहे की प्रयागराजला कुंभमेळा पार पडतो आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहेत। काहींचा दुर्दैवी देखील मृत्यू झालेला आहे। खर तर प्रयागराज प्रमाणे देखील नाशिकच्या रामकुंड स्थानाला अतिशय महत्व आहे। मी सध्या ज्या ठिकाणी आहे त्या रामकुंड परिसराची तुम्हाला दृश्य दाखवतो। मोठी गर्दी स्नानासाठी भाविकांनी या ठिकाणी केलेली आहे। खर तर त्रिवेणी संगम म्हणून या रामकुंडाची ओळख आहे आणि ज्या पद्धतीनं प्रयागराजला अमृत स्नान केलं जातं, अगदी त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी देखील तितकंच महत्व असल्यानं हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व या रामकुंड परिसराला असल्यामुळे या ठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। जे भाविक प्रयागराजला जाऊ शकत नाही त्या भाविकांनी या ठिकाणी स्नान करण्यासाठीची जी पसंती आहे ती या ठिकाणी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच जर बघितलं तर प्रयागराजला जी दुर्दैवी घटना झालेली आहे त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील या ठिकाणी नाशिक पोलिसांच्या माध्यमातून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर भाविक ज्या पद्धतीनं स्नानासाठी रामकुंड परिसरामध्ये येत आहेत त्या ठिकाणी देखील सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना केल्या जात आहे, जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने देखील खबरदारी घेतली जाते। प्रामुख्यानं एक महत्वाची बाब जर आपण बघितलं तर हिंदू धर्मामध्ये रामकुंड असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो, पार पडत असतो, त्या ठिकाणी देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर मोठी हिंदू धर्माच्या भाविकांकडनं मोठी स्नानासाठी गर्दी केली जाते। ती एक परंपरा असते
आणि त्या सगळ्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर मौनी अमावस्याला देखील ही सगळी गर्दी पाहायला मिळत असते. आजच्या दिवशी मौनी अमावस्या असल्यामुळे प्रयागराजला अमृत स्नान त्या ठिकाणी केलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला नाशिकला देखील अगदी तशाच स्वरूपानं जे भाविक प्रयागराजला जाऊ शकत नाही त्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप. जी किरण, आता जसं तुम्ही म्हणालात की इकडे प्रयागराजमध्ये सुद्धा फार गंभीर परिस्थिती निर्माण झाली, अशाच पद्धतीनं गर्दी सध्या नाशिकमध्ये पण आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत कुठलं अधिकृत आवाहन केलेलं आहे का भाविकांना? खर तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाची पहाटेपासूनच या ठिकाणी सुरक्षा रक्षा आपल्याला बघायला मिळते. जर एकूणच या सगळ्या काळामध्ये जर बघितलं तर जे भाविक या ठिकाणी रामकुंडावर स्नानासाठी येत आहेत त्यांची जी वाहनं आहेत ती सुरक्षित अंतरावरच या ठिकाणी ठेवली जात आहे. दुसऱ्या बाजूला जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठी विशिष्ट ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या दरम्यान रामकुंडाच्या अगदी आजूबाजूला असलेला जो परिसर आहे त्या ठिकाणी देखील गर्दी होणार नाही याची विशेषतः काळजी प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे अनुचित प्रकार होणार नाही या दृष्टीने देखील नाशिक पोलिसांकडनं आणि या ठिकाणच्या स्थानिक पुरोहितांकडनं याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. जी निश्चित. किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.